दिल्लीतल्या आंदोलनाला पण आजचा विरोध केलाय त्यांनी भाजपने. केवढा उशिरा का जाग आली आहे किंवा ह्याच्या संदर्भात पण फार अरे ज्यावेळेस हा चोरींचा विषय आम्ही पुढे आणला त्यावेळेस पुरावे मागत. आता पुरावे दिलेत तर उशीर का झाला, म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे की उशिरावर चर्चा करायला पाहिजे. हे जे बेईमान आहे, देशाची सत्ता भडकवून अदानी अंबानीला पोचणारी, उद्योगपतींना पोचणारी ही एक अशी जात निर्माण झाली आहे देशामध्ये. ही वेगळी जात आहे. या देशाला उद्ध्वस्त करून, बहुजनांना उद्ध्वस्त करून, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून, जर आज ते अमेरिकेने टॅरिफ लावली, कशामुळे लावली? ते मुळात त्यांच्याकडून जे ऑइल खरेदी होत होतं, आता ते रशियाकडून खरेदी केलं जातं. 40% तेल हे तो अंबानीच्या कंपनी नायरा आणि ह्याच्याकडून खरेदी होतं. ते 55-60 रुपयामध्ये हिंदुस्थानमध्ये येत आहे आणि 92 रुपयानं ते विकलं जात आहे. 60,000 कोटी रुपये एका वर्षात कमवले. आणि त्यामुळं मोदींना वाटलं की आपण इकडून यावं, तिकडून बंद केलं. त्यामुळे ट्रम्प दुखावला. हे कोणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं. आणि हा देश उद्ध्वस्त होत आहे. या जोडीनी मोदी आणि अमित शहानी अदानी आणि अंबानीसाठी सरकार चालवत आहेत. याच्या पलीकडे काही यांना देणं घेणं नाही. शरद पवार